जनतेनं शिक्षा केल्यानंतर आता रामरक्षा आठवली. उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा निशाणा. महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे. 50,000 रुपयांची अट कमी करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शरद पवार चांगल्या कामाचं कौतुक करणारे नेते आहेत. मात्र काही लोक सरकारने किती चांगलं काम केलं तरी खोटे बोला आणि रेटून बोला अशी भूमिका घेतात. विरोधी पक्षातील काही लोक असं करतात. त्याला पवार साहेबांनी उत्तर दिलं. जनतेनं शिक्षा केल्यानंतर त्यांना रामरक्षा आठवली. उद्धव ठाकरेंना टोला. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जो काम का नाही तो वो किसी काम का नाही. आपण टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत तेव्हाच त्यांचं हिंदुत्व दिसून आलं. अयोध्या राम मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद आहे. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. मनसे पदाधिकारी किल्लेदार यांनी म्हटलं होतं की सिद्धिविनायक मंदिरात गडबड झाली असताना तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उभाट्या सरकारनं चौकशी का केली नाही. त्यांनी असे म्हटलं होतं की सिद्धिविनायकाला धोके वही पहुंचते खोके. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधलं आणि उद्घाटनाची तारीख सांगितली. राम मंदिरात जे घडलं त्याची चौकशी सुरू आहे. कुणी सुटणार नाही. दोषींना तुरुंगात टाकलं जाईल. नवीन आलेल्यांना संधी, जुन्यांचं काय. पक्ष पुढे जात असताना पक्षवाढीसाठी काही राजकीय समीकरणं करावी लागतात. कार्यकर्त्यांना संधी दिलेली कमिटमेंट पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे. आमचं महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे. शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय. आणि आम्ही नेहमी सांगतो राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे. आणि त्यामुळे काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफी मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. हा मोठा दिलासा आपल्या बळीराजाला शेतकऱ्यांना महायुतीने आमच्या सरकारने दिलेला आहे. शरद पवारांनी सुद्धा या कर्जमाफीचं कौतुक केलेलं आहे. त्याचा अर्थ काय काढायचा नेमका? शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे आणि अनेक वेळा त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. परंतु काही लोक जे आहेत सरकारने किती चांगलं काम केलं तरी सुद्धा त्याला सरकारवर आरोप करण्याचं, टीका करण्याचं, जे काही खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारची वृत्ती काही विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. त्यांना हा खऱ्या अर्थाने एक शरद पवार साहेबांनी दिलेलं उत्तर. उद्धव ठाकरे पुढच्या शनिवारी नागपूर आणि महाराष्ट्रात पठण करणार आहेत तसे ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचे शहरात या सगळ्या खरं म्हणजे त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा. आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नाही वो किसी काम का नाही. आणि हिंदुत्व हे काही आपण जसं टी शर्ट बदलतो तसं हिंदुत्व बदलता येत नाही. ते मनातून असावं लागतं. बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी शोधले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे. आणि यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये ठुसलं, जेलमध्ये टाकलं. त्याचा राम रक्षा चांगलं आहे. हिंदी में बताएं जिस तरीके से कल